नमस्कार, मी दैवता पाटील आणि आज पुन्हा आपण भेटतोय जेंडरचा लेन्स घेऊन आणि आजचा विषय काय आहे? तर सोशलाइज होणे. सोशलाइज होणे म्हणजे सामाजिक होणे आणि ह्याला जेंडर लेन्स असतो का? तर असू शकतो. बऱ्याच वेळेला अमुक एखादी बाई पार्ट्यांना जाते, बाहेर फिरते, किटी पार्टीचे ग्रुप्स आहेत तिचे आणि म्हणून आपण तिला फार लेबल लावून मोकळे होतो. बायकांनी पार्टीला जाणं वाईट आहे का हो? मग अशा वेळेला त्या बाईला प्रश्न विचारले जातात, की घरी मुलांकडे कोण लक्ष देतंय? बऱ्याच वेळेला पुरुष देखील पार्ट्यांना जातात. असाच प्रश्न पुरुषांना विचारला जातो का? "तू इथे पार्टीत मजा करतोयस, तर घरी तुझी बायको एकटी आहे, मुलं एकटी आहेत, त्यांच्याकडे कोण लक्ष देतंय?" तर हा प्रश्न स्त्री असो किंवा पुरुष असो, दोघांनाही पार्टीला जाणे हे मुळात वाईटच आहे का? का सोशलाइज करणं हे वाईट असतं का? सोशलाइज करणं म्हणजे नेमकं काय? तर सामाजिक होणं आणि सामाजिक होणं ह्याच्यामध्ये पार्टी हा शब्द वापरला, की जरा आपण त्याला पाश्चात्य संस्कृतीच्या लेन्सनी बघायला सुरू करतो आणि पार्टीला जाणं म्हणजे ड्रिंक्स, अमुक-तमुक ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि म्हणून ते वाईट. पण जर आपण ग्रामीण भागात, निमशहरी भागात गेलो, तर तिथे देखील लोकं सोशलाइज होतातच की. गावाच्या चावडीवर, दाराच्या अंगणात, बऱ्याच वेळेला पुरुष, स्त्री असे एकत्र येतात वेगवेगळ्या अर्थात स्त्रियांमध्ये, पुरुषांमध्ये पण एकत्र येतात आणि गप्पा मारतात. सामूहिक वाचनालयामध्ये पेपर वाचत असताना म्हणा किंवा हळदी-कुंकूच्या कार्यक्रमामध्ये म्हणा, मंगळागौर असेल एखादी किंवा अशाच काहीतरी तत्सम जे कार्यक्रम असतील, डोहाळे जेवण असेल, तर त्या ठिकाणी बायका किंवा पुरुष असे वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये येतात आणि त्या गप्पा मारतात. थोडक्यात काय तर सोशलाइज होतात. तर असं सोशलायझेशन हे चांगलं कारण ते सांस्कृतिक गावाकडे होतंय आणि शहरांमध्ये जे होतंय सोशलायझेशन ते वाईट असो, पण तो आजचा विषय नाहीये. त्या विषयावर कधीतरी आपण वेगळ्याच दिवशी बोलूया. तर मला असं वाटतं, की समाजात एकत्र येणं, विचारांची देवाण-घेवाण करणं, आवडी-निवडीची देवाण-घेवाण करणं, हे तसं बघायला गेलं तर खूप गरजेचं आहे. माणूस हा एक समाजशील प्राणी आहे आणि एकत्र राहणं, एक्सप्रेस होणं ही त्याची मूलभूत गरज आहे. आणि ह्या एक्सप्रेस होण्यामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक फायदे तर आहेतच, पण याचे आर्थिक फायदे देखील होतात. तर ते कसं? तर बऱ्याच वेळेला हे वेगवेगळे जे क्लब्स असतात, लायन्स क्लब म्हणा, रोटरी क्लब म्हणा किंवा एखादा छोटासा ग्रुप म्हणा, हे तरी खूप मोठे ग्रुप झाले. पण अगदी छोट्या-छोट्या ग्रुप्समध्ये देखील प्रोफेशनली लोकं एकत्र येतात, चर्चा करतात, बिझनेस डील्स क्रॅक होतात, नेटवर्किंग वाढतं. तर सोशलाइज होणं हे याचे प्रोफेशनल फायदे देखील आहेत. तर का नाही लोकांनी सोशलाइज व्हावं? सोशलाइज होणं याला जेंडर रोल्सनी आपण का डिफाईन करतो? पुरुष सोशलाइज होतो, तेव्हा ते वेगळ्या कारणासाठी होतो आणि स्त्री सोशलाइज होते, तेव्हा ती वेगळ्या कारणांमुळे होते, असं आपण का म्हणतो? इन फॅक्ट बऱ्याच वेळेला सोशलाइज होणं याला देखील स्टिरियोटाइप केलं जातं. तर पुरुष जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्यांच्या गप्पा कन्स्ट्रक्टिव्ह असतात. राजकीय गोष्टींवर चर्चा केली जाते किंवा इतर काहीतरी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होते आणि स्त्रिया जेव्हा एकत्र येतात, तेव्हा काही नाही निव्वळ टाईमपास होतो. एकमेकांच्या कुरघोड्या करणे, अ, मुलांच्या गप्पा मारणे किंवा इतर काही वायफळ गोष्टींवरती स्त्रियांच्या गप्पा होतात. असं देखील बऱ्याच वेळेला समाजामध्ये डिस्कस केलं जातं. इनफॅक्ट अशा ह्याच्यावर बऱ्याच वेळेला मीम्स तयार झालेले आहेत, जोक्सही तयार झालेले आहेत. तर खरंच असं असतं का? किंवा बऱ्याच वेळेला जेव्हा फॅमिली फ्रेंड्स वगैरे एकत्र येतात, तेव्हा पण आपण बघतो सोशलाइज होण्याचा एक छान पॅटर्न आहे. आता छान आहे की नाही ते आपण तो चर्चेचा विषय होऊ शकतो. पण पॅटर्न काय आहे? तर पुरुषांनी पुरुषांबरोबर एक वेगळा ग्रुप तयार करावा, स्त्रियांनी स्त्रियांबरोबर एक वेगळा ग्रुप तयार करावा आणि ज्या एकत्र फॅमिली फ्रेंड्समध्ये आले तर पुरुष लिव्हिंग रूममध्ये असतील, त्या गप्पा मारतील. बायका ज्या आहेत त्या किचनमध्ये जातील आणि तिथे त्यांच्या अ, वेगवेगळ्या विषयांवर गप्पा सुरू होतील. तर हा एक पॅटर्न आहे किंवा आउटडोर घरात नाही आलो आपण आउटडोर जरी गेलो फॅमिली फ्रेंड्स असे एकत्र, तर तिथे देखील एडव्हेंचरस स्पोर्ट्स म्हणा किंवा अ, अ, ज्या रिव्हर राफ्टिंग किंवा अशा काही ज्या आउटडोर ॲक्टिव्हिटीज असतात, त्या ठिकाणी सगळे पुरुष गोळा होतील आणि बायका ज्या आहेत त्या मुलांच्या जवळ असतील, त्यांच्याबरोबर गप्पा मारतील किंवा अ, तिथे देखील तुम्हाला एक सगळ्या स्त्रिया एकीकडे आणि सगळे पुरुष एकीकडे असं चित्र बघायला मिळतं. तर कुठेतरी सोशलाइज होण्याला सुद्धा एक जेंडर्ड पॅटर्न जो आहे, तो आपल्याला दिसतो.
आता तो पॅटर्न का तयार झाला आहे? ते वाईट आहे का? ते चांगलं आहे का? तो चर्चेचा विषय नाहीये आजचा. पण सोशलाईज होणं आणि एखादी स्त्री जेव्हा सोशलाईज होते, तेव्हा त्या स्त्रीला एका वेगळ्या चष्म्यातून बघितलं जातं आणि एखादा पुरुष जेव्हा सोशलाईज होतो, तेव्हा त्या पुरुषाला एका वेगळ्या चष्म्याने बघितलं जातं. ह्या गोष्टीकडे खरंच आपण विचार करण्याची गरज आहे. आजच्या या काळामध्ये जेव्हा अ, जास्तीत जास्त कामाच्या ठिकाणी जाणाऱ्या बायका आहेत, तर प्रोफेशनल नेटवर्किंगचा भाग म्हणून सुद्धा ह्या बायका ज्या आहेत त्या सोशलाईज होत असतात. आणि हे सोशलाईज होणं हे त्यांच्या कामाचा भाग असू शकतो. तर ही बाई, अमुक एक बाई सोशलाईज होतीये म्हणून ती वाईट आहे, असं लेबलिंग करणं आय थिंक ह्याच्यावर विचार केला गेला पाहिजे. इन फॅक्ट एक छोट्या ग्रुप्समध्ये म्हणजे मग ते प्रोफेशनल असो किंवा पर्सनल, पण पर्सनल ग्रुप्समध्ये हे जास्त बघायला मिळतं, की बऱ्याच वेळेला जेव्हा स्त्री आणि पुरुष एकत्र येतात, तर पुरुष लीड करतात आणि बायका ज्या आहेत ते ऐकत असतात. बायका स्पष्टपणे, परखडपणे त्यांचं मत मांडत नाहीत किंवा मांडू दिलं जात नाही किंवा मांडलं तर त्यांना असं कुठेतरी वाटत असतं, की ही पुरुष मंडळी माझ्या मतांना जज करतील. तर असा देखील एक पॅटर्न बघायला मिळतो सोशलाईज होण्यामध्ये. आणि दुसरा एक जो पुरुषांच्या बाजूने मी म्हणेन, की पुरुष जेव्हा सोशलाईज होतो, तेव्हा त्यांनी इमोशनली स्वतःला एक्सप्रेस करू नये. स्ट्रेस डिस्कस करू नये किंवा त्याचे जे पर्सनल गोष्टी आहेत, त्याला जे भावनिक गोष्टी आहेत, त्यात ते तितक्या मोकळ्यापणे डिस्कस करत नाही, जितक्या मोकळ्यापणे स्त्रिया करत असतात. जेव्हा स्त्रिया एकत्र येतात, तेव्हा त्या बऱ्याच वेळेला मोकळ्यापणाने गप्पा मारतात आणि जेव्हा पुरुष येतात, तेव्हा ते कामाच्या स्वरूपाचंच असतं. इतर गोष्टींवरती गप्पा होत नाही, असं देखील कुठेतरी म्हटलं जातं. इन फॅक्ट बऱ्याच वेळेला सोशल मीडियाच्या काळामध्ये असं आपण म्हणू शकतो, की एकूणच सोशलाईज होणं याचं प्रमाण जे आहे ते कमी होत चाललेलं आहे. व्हर्चुअल जगामध्ये आपण लाइक, कमेंट आणि फार-फार तर थम्ब्स अप अशा पद्धतीने आपण सोशलाईज होतो. पण सोशलाईज होण्याचे आरोग्याचे फायदे देखील आहेत. सोशलाईज जेव्हा होतो, तेव्हा आपण एकमेकांशी गप्पा मारतो, आपापले वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा होते, विचारांची देवाण-घेवाण होते आणि त्याही सगळ्यांच्या पलीकडे एक आपला मानसिक त्रास जो आहे, मानसिक स्ट्रेस जो आहे, तो कमी होतो आणि जर मानसिक स्ट्रेस कमी होईल, तर ह्याचा फायदा आरोग्याला देखील होतो. तर सोशलाईज होणं हे स्त्री असो किंवा पुरुष असो दोघांनाही फायद्याचं आहे. त्याच्यामध्ये जेंडर लेन्स नसावा, जेंडर रोल्स डिफाईन नसावे आणि प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक पुरुषांनी सोशलाईज व्हायलाच पाहिजे. मग त्याचे सामाजिक फायदे किंवा प्रोफेशनल फायदे हे असतीलच आणि त्याही पलीकडे आरोग्याचे फायदे देखील आहेत. आणि म्हणूनच मी म्हणेन, की आता हा व्हिडिओ जर हा संपला, तर ह्याच्यानंतर लगेचच तुम्ही सर्वांनी आपल्या फ्रेंड्सच्या ग्रुपमध्ये मित्र-मैत्रिणींना एक WhatsApp मेसेज टाका आणि सांगा, नेक्स्ट गेट टुगेदर करायची वेळ आलेली आहे. आणि या गेट टुगेदरमध्ये स्त्री-स्त्री वेगळ्या आणि पुरुष-पुरुष वेगळे असं न करता, स्त्री आणि पुरुष एकत्र या, गप्पा मारा, एकमेकांना समजून घ्या, एकमेकांच्या विचारांचा रिस्पेक्ट करा, एकमेकांच्या बद्दल जाणून घ्या आणि छान ओव्हर अ कप ऑफ कॉफी ओर टी यू कॅन हॅव अ डिस्कशन. इन फॅक्ट एवढंच सांगेन, की त्याला तुम्ही स्टिरियोटाइप नका करू. अमुक एक स्त्री किंवा अमुक एक पुरुष असं लेबलमध्ये सोशलाईज नका होऊ. सोशलाईज होण्याचे खरंच खूप फायदे आहेत. मनमोकळ्यापणाने सोशलाईज व्हा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्याच्यावर कमेंट, लाइक, शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला कोणत्या विषयांवरती जेंडर लेन्सनी बघायला आवडेल हे देखील कळवा आणि मॅक्स वुमन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.